नमस्कार मामा. नमस्कार नमस्कार. जरा आपलं नाव गाव पत्ता सांगा. दत्त विठोबा अनारसे. दत्तू विठोबा अनारसे, राहणार टाकळी आम्ही, टाकळी आमिया, तालुका आष्टी, जिल्हा तालुका आष्टी, जिल्हा बीड. बीड. तर इथले हे शेतकरी आहेत बर का. यांचा मोबाईल नंबर आहे, परत एकदा मोबाईल नंबर सांगा. 9767 9767 05 05 30 30 30. 9767 05 30 30. आता हे जे आहे बर का, आता ह्याच्या अगोदर तुम्हाला जी पानं येत होती त्यात आणि आताच्या पानात काय फरक आहे? जमीन असं फरक आहे सर. ती जमीन आसमान फरक आहे. दाखवलंच नाही, फोटो जर घेतले. आता आपण जर वर जर बघितलं ना, सगळं नवीन फूट आले हो, नवीन आतमध्ये सगळं माल आहे. आणि आतनं माल आहे. हो, आता तुम्ही जर बघितलं तर इथून सगळं आतून माल आहे. सगळा माल आहे सर. लक्षात का, माल आहे म्हणण्यापेक्षा फुलं येतात, फुलं आहेत, हो. म्हणजे फुलोऱ्यामध्ये आहे आता. हा हा हा. तर हे पुढे येत राहील. आता इथं बघितला तुम्ही तर आतनं माल ह्याला आलेला आहे. हो, हे बघा, हा. हे दिसतंय हळूहळू अजून यायला लागलेलं आहे फुटी. एकदम चांगला जर बघायचा असेल तर इथं या, इथं पण आहे. बरोबर आहे. हे अगोदर नव्हता. नाही सर, नाही नव्हतं. एका एका ह्याला भरपूर आहे. भरपूर आहे. तर ही खरोखर फॅक्ट आहे. एकही झाड असं नाही की मला नाही, असं एकही झाड नाही. सगळ्या झाडाला आहे. टोटल 100% झाड हा. सगळे. अजून कधी ह्याला मोर आलाच नव्हता. एखादा मोर आला चुकून होता. एखादा. बरोबर बरोबर. मग आता हे बरं वाटतंय. समाधान वाटतं मला. म्हणजे इथं शेती यावं वाटतं. या वाटायला हो. बरोबर. आणि ठीक आहे. तुमची हे बघा, आणि ही जी फूट आले ना नवीन, ते एवढी चांगली आहे की बोलायचं काम नाही. पूर्ण सगळीकडे फूट आहे तुम्ही जर बघितली तर. आणि ह्याने केलंय काय तर फक्त बाहेरी चालतं असे आणि वापरले. तुमची युट्यूब जर बघितलं असते ना, मागच पडायला असते याला. तर बाहेरी चालतं असे युट्यूबला बघून नाही. आता बाप होतो नाही झालं, पुण्यात शिरतो मिळाला. तर मला वाटतं शेतकरी बंधूंना तुमच्या लक्षात आलं असेल. एक आमचे साधे पण हुरूप असलेले शेतकरी, म्हणजे 65 वयात सुद्धा त्यांना हुरूप आहे. लक्षात आलं का काम करण्याचा, हे महत्वाचं. आणि त्यांना त्यांच्या मिसेसची साथ आहे, कळलं का, महत्वाचं. त्या पण राबतामध्ये शेतीमध्ये. तर मला वाटतं तुमचं ह्या वर्षी हे उत्पादन एकदम चांगलं यावं. लक्षात आलं का. हो सर. आणि आतापर्यंत 10 वर्ष केलेल्या कष्टाचं चीज होईल असं मला वाटतं. तर आपण इथंच थांबूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो.